2 दिवसांपूर्वी द इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली होती की पुणे पोलिसांनी वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्याचं प्लॅनिंग केलेल्या टोळीचा कट उधळून लावलाय. त्यांच्यापैकी 8 जणांना अटक केल्याची बातमी सुद्धा आली होती. पण बातमी येऊन 2 दिवस झाले आणि अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या रात्री म्हणजे काल बातमी आली की वनराज आंदेकरच्या टोळीने त्याच्या खुनाचा बदला घेतलाय. गणेश कोमकर नावाचा जो आरोपी आंदेकर खून प्रकरणातला मुख्य आरोपी होता, त्याचा 20 वर्षीय मुलगा गोविंद कोमकरवर 3 गोळ्या झाडून काल त्याची हत्या करण्यात आली. आणि पुन्हा एकदा गणपती जायच्या टायमिंगला पुण्यात गँगवॉरची दहशत सामान्य लोकांना अनुभवायला मिळाली. तोच महिना, तोच सण, तीच जागा आणि खुनाचं रक्तरंजित बदला. ते आधी मिरवणुकीत आले, मग त्यांनी आधी टपका रे टपका गाणं लावलं आणि मिरवणुकीची धामधूम सुरू असताना गोविंद कोमकरला संपवलं. पुण्यात गुंड बंडू आंदेकर टोळी विरुद्ध गायकवाड टोळी असं वैर वाढलंय. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. आंदेकर टोळीने 2023 मध्ये गायकवाड टोळीचे अनिकेत दहीभाते आणि निखिल आखाडेवर नाना पेठेत हल्ला केला होता. या हल्ल्यात निखिल आखाडे याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गायकवाड टोळीत संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी गायकवाड टोळीने आंदेकर टोळीचा बॅकबोन म्हणून ओळखला असलेला माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या केली होती. आणि आता वनराज आंदेकरच्या टोळीने या हत्याकांडाचा रक्तरंजित बदला घेतल्याच्या चर्चा आहेत. या रक्तरंजित गँगवॉरची सुरुवात कधी आणि कशी झाली? भविष्यात त्याचा काय शेवट होईल? पुण्याला लागलेलं हे गुन्हेगारीचं ग्रहण कधी सुटणार आहे की नाही, सगळं थोडक्यात जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. गेल्या 10 दिवसांपासून गणेश उत्सवाची धामधूम पुण्यात सुरू आहे आणि काल गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी सुरू होती. अशाच आंदेकर टोळीने नाना पेठ परिसरात फिल्डिंग लावली होती. त्यांनी ठरवून टाकलं होतं की खून का बदला खून ही पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्राची टॅगलाईन आहे. आणि त्यासाठी कित्येक दिवसांपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. 2 दिवसांपूर्वीच पोलिसांना टीप मिळाली आणि त्यांनी हा कट उधळून लावला. कदाचित तसा समज सुद्धा पसरवण्यात आलेला असू शकतो, कारण पडद्यामागे काय चालू आहे याची पोलिसांना तसूभरही कल्पना नव्हती. इकडे आरोपीच्या निशाण्यावर होता गणेश कोमकरचा 20 वर्षाचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर. वेळ संध्याकाळची. नाना पेठ परिसरातल्या श्रीलक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये आंदेकर टोळीचे शूटर्स दबा धरून बसले होते. गोविंद कोमकर क्लासला गेलेला होता. क्लासवरून परतल्यानंतर त्याने आपली गाडी बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पार्क केली आणि तो वरती घराकडे जायला निघाला. पण जिन्यात पोहोचेपर्यंत हल्लेखोर धावत आले आणि त्यांनी गोविंद कोमकरवर धाडधाड करत गोळ्या झाडल्या आणि यातली 3 गोळ्या गरमी बसून गोविंद कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय. ज्या ठिकाणी वनराज आंदेकरची गेल्या वर्षी हत्या झाली होती, त्याच नाना पेठेत काल हे हत्याकांड घडलंय. हा गोविंद वनराजचा भाचा लागत असल्याचं बोललं जातंय. पण आंदेकर टोळीच्या बदल्याची गोष्ट नेमकं सुरू कधी झाली? सख्या मामाची आणि भाच्याची फक्त बदल्यात हत्या व्हावी इतकं भयानक यांच्यात नक्की काय घडलं होतं? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आपल्याला याची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला तब्बल 50 वर्ष मागे जावं लागेल. ते होतं 70चं दशक. तेव्हा पुणे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जायचं. ना जमिनीला सोन्याचे भाव होते, ना हातात कोयता दादागिरीची निशाणी म्हणून ओळखला जायचा. पण दुसरीकडे मुंबई मात्र गँगवॉरमध्ये होरपळून निघत होती. आणि नेमकं त्याच मुंबईच्या अरुण गवळी, छोटा राजन यांचे कलुषित पाय पुण्याच्या येरवडा जिल्ह्याला लागले. त्या काळात त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड या भागाचं वाढतं आर्थिक भविष्य ओळखलं आणि मुंबईतल्या लँड माफिया, खंडणी, अंडरवर्ल्डची पुण्यात पायाभरणी केली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात त्या काळी एक कुटुंब राहत होतं. जुने कपडे घेऊन त्याच्या बदल्यात नवी भांडी देण्याचा व्यवसाय करणारं. हेच होतं आंदेकर कुटुंब. 1970च्या दशकात मटका, जुगार आणि अवैध दारूच्या धंद्यातून अनेक टोळ्या सक्रिय झाल्या. पुण्यातील पेठ भाग आणि कंटोन्मेंट परिसर हे त्यांचे अड्डे बनले. हातात पैसा आणि ताकद कायम राहावी म्हणून आंदेकर कुटुंबातीलच बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर याचा संपर्क या गुन्हेगारी टोळ्यांशी आला. सुरुवात झाली मटका जुगारातून, पण हळूहळू बाळू आंदेकर थेट गुन्हेगारी दुनियेत उतरला आणि त्याला स्वतःची टोळी उभी केली. आणि ही टोळी म्हणजेच आंदेकर टोळी. मटका, जुगार, देशी दारू विकणं आणि त्यातून पैसा कमवणं हा आंदेकर टोळीचा मुख्य धंदा होता. नानापेठ परिसरात त्याच काळात माळवदकरांची एक टोळी सक्रिय होती. सुरुवातीला आंदेकर आणि माळवदकर ही टोळी एकत्रच काम करायची, पण हळूहळू काही वाद झाले आणि या वादांमुळे ही मैत्री तुटली. प्रमोद माळवदकर यांनी वेगळी टोळी स्थापन केली आणि आपलं स्वतंत्र वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि मग 1980च्या दशकात आंदेकर विरुद्ध माळवदकर असा थेट संघर्ष पेटला. ही होती पुण्यातील पहिल्या वर्चस्ववादाच्या लढाईची खरी सुरुवात. या लढाईला कारण होतं प्रमोद माळवदकरच्या वडिलांचा खून. हा खून केला होता बाळू आंदेकरने. वडिलांच्या हत्येनं प्रमोद माळवदकरचा इगो दुखावला होता आणि त्याने बदला घ्यायचं ठरवलं. दुसरीकडे आंदेकर टोळी दिवसेंदिवस अधिक ताकदीची होत होती. तिची दहशत पेठांपासून कंटोन्मेंट पर्यंत पसरली होती.
आणि आंदेकर टोळीचे वर्चस्व संपवण्यासाठी प्रमोद माळवदकरने भयानक प्लॅन आखला होता. तारीख होती 17 जुलै 1984. ठिकाण पुण्याचं शिवाजीनगर कोर्ट. बाळू आंदेकर कोर्टातल्या एका सुनावणीसाठी हजर झाला होता. कोर्टाचा परिसर नेहमीसारखा गजबजलेला होता. बाळू आंदेकर कोर्टाच्या परिसरात उभा होता आणि तेव्हाच दबा धरून बसलेल्या शूटरांनी अचानक धारदार गोळ्या झाडल्या आणि बाळू आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. भर दिवसा कोर्टाच्या आवारात अत्यंत निर्घृण पद्धतीनं त्याची हत्या करण्यात आली. हा खून म्हणजे पुण्यातल्या गुन्हेगारी इतिहासातला टर्निंग पॉइंट होता. तेव्हापासून पुण्यातील टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू झालं. बाळूच्या हत्येनंतर आंदेकर टोळीचं नेतृत्व आता बाळूचा चुलत भाऊ सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्याकडे आलं आणि त्यानंतर हे गँगवॉर जवळजवळ 10 वर्ष चाललं आणि यात 6 ते 8 गुंडांची हत्या एकमेकांकडून करण्यात आली होती. मात्र 1997 साली पुणे पोलिसांनी प्रमोद माळवदकरचा एन्काउंटर केला. या एन्काउंटर नंतर माळवदकर टोळी अक्षरशः नामशेष झाली. पण दुसरीकडे आंदेकर टोळी मात्र नानापेठ परिसरात दिवसेंदिवस ताकदवान होत गेली आणि साहजिकच गुन्हेगारीतून मिळालेली ताकद आंदेकर टोळीने वापरली ती भारतातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगात, राजकारणात. पालिका निवडणुकांमध्ये आंदेकर टोळीचे अनेक सदस्य निवडून आले. हा प्रवास हळूहळू पुढे गेला आणि मग 1998 आणि 99 मध्ये आंदेकर कुटुंबातील अक्का आंदेकर म्हणजेच बाळकृष्णाची बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर झाल्या. वत्सला आंदेकर महापौर झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील राजकारणात उडी घेतली. रमाकांत आंदेकर, गणेश आंदेकर, उदयकांत आंदेकर हे सगळेजण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सत्ता मिळाली, ताकद मिळाली, पण आंदेकर टोळीची दहशत मात्र कमी झाली नाही, उलट वाढतच गेली. मात्र एका खून प्रकरणात या टोळीचा प्रमुख असलेला सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली आणि त्यानंतर उदय झाला तो सूर्यकांतचा मुलगा वनराज आंदेकर याचा. वनराज हा सूर्यकांत आणि राजश्री यांचा सगळ्यात मोठा मुलगा. वनराजच्या पाठोपाठ मुलगा कृष्णा, मुलगी संजीवनी आणि कल्याणी अशा 2 मुली. सूर्यकांत तुरुंगात गेल्यानंतर वनराज आंदेकर यांनी टोळीची सूत्र आपल्या हातात घेतली. या टोळीला पुढे नेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला मदत देऊ लागला त्याचा भाऊ कृष्णा आंदेकर. वनराजची आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. एवढंच नव्हे तर वनराज आंदेकर यांनी स्वतः 2017 साली निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले. आता राजकीय दृष्ट्या आंदेकर कुटुंबाची गाडी एकदम रुळावर होती. पण अख्ख्या पुण्यावर दहशतीचं राज्य गाजवायला निघालेल्या आंदेकर कुटुंबात किती मोठा गृहकलह होणार आहे याची, आंदेकर कुटुंबाला किती मोठी किंमत चुकवावी लागणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. आंबेगाव पठार परिसरात गुंड सोमनाथ गायकवाड याचं मोठं नाव आहे. आंबेगाव पठारात कुठल्या नावाची दहशत असेल तर ती आहे गुंड सोमनाथ गायकवाड याची. कधी काही सोमनाथ गायकवाड हा पूर्वीचा आंदेकर टोळीचा सदस्य आणि सूर्यकांत म्हणजेच बंडू आंदेकर याचा विश्वासू साथीदार होता. शिवाय सोमनाथ सोबत सुरेश ठोंबरे हा देखील याचा खास माणूस होता. इतकंच काय तर बंडू आंदेकर यांनी सोमनाथ गायकवाडला एक क्लब देखील टाकून दिला होता. मात्र त्याच वेळी एका खून प्रकरणामध्ये बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यावेळी वयाने लहान असून सुद्धा बंडू आंदेकरची मुलं वनराज व कृष्णा यांच्याकडे टोळीची सगळी सूत्र गेली. आणि ही गोष्ट काही सोमनाथ गायकवाडला रुचली नाही, कारण सोमनाथ गायकवाडच्या डोळ्यांसमोर स्वप्न होतं टोळीची सूत्र आपल्या हाती यावीत आणि पुण्यातील गुन्हेगारी जगतात स्वतःचं वर्चस्व गाजवावं. पण तसं काही झालं नाही. मग तो आंदेकर टोळीतून वेगळा झाला आणि मग सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाडने स्वतःची टोळी उभी केली. दरम्यान वनराज आणि कृष्णा आंदेकर या दोघांनीही एकेकाळी शहरात प्रचंड दहशत माजवली होती. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते आणि 2009 मध्ये या दोघांनाही तडीपार करण्यात आलं. मात्र तरीही टोळी संपली नाही, कारण आंदेकर कुटुंबातील राजकारण्यांनी छुप्या पद्धतीने टोळी सुरूच ठेवली. तर वेगवेगळ्या गुन्ह्यातील शिक्षा भोगल्यानंतर 2017 मध्ये वनराज देखील नगरसेवक म्हणून निवडून आला. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास म्हणून वनराज प्रसिद्ध होता. पुढे काही काळातच जन्मठेपेची शिक्षा भोगून बंडू आंदेकर बाहेर आला आणि पुन्हा या टोळीने गुन्हेगारी जगतावर राज्य करायला सुरुवात केली. दरम्यान आंदेकर टोळी आणि सोमनाथ गायकवाड यांची टोळी आपल्या आपल्या भागात वर्चस्व गाजवत होती. मात्र दोन्ही गटांमधील वादातून वाद वाढत गेले आणि खरी ठिणगी पडली ती 2 वर्षांपूर्वी. सोमनाथ गायकवाडचा जिवलग मित्र अनिकेत दूधभाते आणि आतेभाऊ निखिल आखाडे यांच्यावर आंदेकर टोळीने हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयानक होता की त्यात त्या निखिल आखाडेचा मृत्यू झाला. या प्रकरणात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल झाला होता. आता आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल झाला, पण राजकीय बळ वापरून वनराज आंदेकरने टोळीतल्या मुलांना सोडवून घेतलं. हीच गोष्ट सोमनाथ गायकवाडच्या डोक्यात घर करून बसली होती. सोमनाथ गायकवाडला वाटत होतं की आंदेकर कधीतरी त्याचाही गेम करते. दरम्यान निखिल आखाडेचा बदला घ्यायचा हे त्यांनी मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी तो काही करायला तयार होता आणि मग त्याला हवी तशी संधी 2024 मध्ये आपोआप त्याच्याकडे चालून आली. सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या मुली संजीवनी आणि कल्याणी यांचं लग्न जयंत आणि गणेश कोमकर या 2 भावांशी झालं होतं.
आंदेकर कुटुंबाने कोमकर भावांना घर आणि दुकान चालवायला दिलं होतं. मात्र त्या दुकानावर मनपाने कारवाई करून ते पाडलं. यामागे वनराज आंदेकरचं राजकीय बळ होतं असा ठाम संशय कोमकर भावांना आला होता. तो आमच्या पोटावर उठलास तुला सोडणार नाही असा इशारा बहिणींनी वनराजला दिला होता. त्यानंतर बहिणी त्रास देत असल्याबाबतची तक्रार वनराजने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती आणि ही धमकी संजीवनीने दुसऱ्याच दिवशी खरी करून दाखवली. साहजिकच दुश्मन का दुश्मन दोस्त होता है या तत्वावर सोमनाथ गायकवाड आणि कोमकर बंधूंनी हात मिळवणी केली आणि मग ठरला वनराजच्या हत्येचा सगळ्यात भयंकर प्लॅन. तारीख होती 1 सप्टेंबर 2024. रात्रीचे 8:30 वाजले असते. वनराज आंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ शिवम आंदेकर डोके तालीम परिसरातील उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत होते. हे त्यांचं नित्याचंच होतं. सगळीकडे गणपतीची धामधूम असल्याने तरुण मुलं त्यांच्याकडून वर्गणी घ्यायला यायची. साहजिकच त्या दिवशी 7-8 जणांचा घोळका त्यांच्याकडे आला. हे सुद्धा वर्गणीसाठीच आले असंच वनराजला वाटलं. पण काही कळायच्या आत त्यांनी वनराजवर पिस्तूल रोखलं आणि धाड करत गोळ्या झाडल्या. पण गोळ्या चुकून वनराज पळून जात होता. मग मात्र हल्लेखोरांनी सोबत आणलेले कोयते काढले आणि एका मागोमाग एक असे 24 वार वनराज आंदेकरवर केले आणि त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली. वनराज आंदेकरला अतिशय राक्षसी पद्धतीने संपवण्यात आलं होतं. मात्र गोष्ट इथेच संपली नाही आणि तिथूनच सुरू झाली गोविंद कोमकरच्या हत्येची स्क्रिप्ट. ज्या दिवशी वनराजची हत्या झाली त्या दिवशीच आंदेकर टोळीतील सदस्यांनी शस्त्रपूजन करून खून का बदला खून अशी शपथ घेतली होती आणि त्यांच्या टार्गेटवर एक नाही तर तब्बल 3 शिकार होते. सोमनाथ गायकवाडचा मुलगा अनिकेत दहिभातेचा भाऊ आणि वनराजचा भाचा आणि गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर. आणि ज्या दिवशी वनराजची हत्या झाली त्याच दिवशी या तिघांनाही संपवायचं असं आंदेकर टोळीने ठरवलं होतं. पण पुणे पोलिसांना या गोष्टीची कल्पना होती की वनराजच्या हत्येला वर्ष पूर्ण होतंय आणि आंदेकर टोळी काहीतरी मोठं कांड करणार आहे. शिवाय आंदेकर टोळीतील गुंडांनी आरोपी दत्ता काळे याला त्याच्या घराची रेकी करण्यासाठी पाठवलं होतं. त्यामुळे गेले 2 दिवस तो तिथे फिरून मोबाईलवर फोटो काढत होता. त्याबाबतची माहिती समजल्यावर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली आणि हत्याकांडाचा अख्खा कट उधळून लावला. आता सगळं काही दिवस शांत झालंय असं सगळ्यांना वाटत होतं. पण हीच खरी पोलिसांची चूक ठरली. काल आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येचा अतिशय निर्घृण पद्धतीने बदला घेतला. कारण मंडळी, खून का बदला खून हा पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्राचा अलिखित नियम आहे. दोन्ही बाजूच्या अजून काही जणांचे बळी घेण्या अगोदर याचा बंदोबस्त व्हायला हवा आणि सामान्य पुणेकरांना मोकळा आणि भीतीविरहित श्वास मिळवण्याची जबाबदारी पुणे पोलिसांनी पार पाडावी हीच अपेक्षा. सदर प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच अख्ख्या केस स्टडीसाठी कडक रावला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.